आणि आता मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबई फास्टमध्ये. अमित शहा आणि निवडणूक आयोगानं बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह विकलं असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये असा पलटवार नवनाथ बन यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षचिन्ह वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष कुणाचा याचा निर्णय लोक न्यायालयानं 2024च्या विधानसभा निवडणुकीतच दिला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच सुप्रीम कोर्टही हाच निकाल देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निर्णय असंवैधानिक वाटल्यास कोर्ट योग्य निकाल देईल. शिवसेना पक्षचिन्हावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच, आयोगाकडून ठाकरेंसह आमच्यावर अन्याय. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा. शरद पवारांची पार्श्वभूमी डाव्या पक्षाची. पवार भाजपसोबत जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. चाकणच्या मुद्द्यावरनं रोहित पवार आणि बन यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळतं. 27,000 कंपन्या डिसफंक्शनल झाल्या. एवढ्या कंपन्या डिसफंक्शनल का झाल्या असा सवाल रोहित पवारांनी ट्विट करत उपस्थित केला. 10 वर्षांनंतरचं हे वास्तव समोर आणल्याबद्दल आभार. बन यांनी रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर दिलं. कोणत्या आणि किती कंपन्या बंद पडल्या पुराव्यानिशी माहिती देतो असं म्हणत रोहित पवार यांनी चाकणमधल्या उद्योगावरनं सरकारवर निशाणा साधलाय. जबाबदार व्यक्तीसोबत इंटरप्रेस घ्यायची तयारी रोहित पवार यांनी बोलून दाखवली. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्याची केंद्रानं संसदेत माहिती दिली. यावरनं राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शरद पवार यांनी देखील काल ट्विट करून याबाबत चिंता व्यक्त केली. यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातल्या उद्योगांबाबत आकडेवारी शेअर करून माहिती दिली आहे. महाराष्ट्र आजही देशात उद्योग आणि नवीन कंपन्यांच्या नोंदणीत अव्वल स्थानी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. चाकण MIDCतील समस्या प्राधान्यानं सोडवणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत आश्वासन दिलं. चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. उद्योग खात्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे. चाकण कंपन्या स्थलांतरावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. उद्योग जात आहेत, उद्योगमंत्री चाकणला का जात नाहीत? सुळेंनी उदय सामंतांना सवाल उपस्थित केला. शरद पवार सातत्यानं फेक नरेटिव्ह पसरत आलेले आहेत अशी बोचरी टीका विखे पाटलांनी केली. चाकणमधील 20,000 उद्योग राज्याबाहेर गेल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्ट शेवटची मुदत असणार आहे. मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. मराठी न येणाऱ्यांवर 18 ऑगस्टपासून कारवाई करण्यात येणार आहे. निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचं सरनाईकांनी म्हटलं. हिंदी राष्ट्रभाषा म्हणून कायदा केला पाहिजे. संसदेत विधेयक आणलं पाहिजे. गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली. ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यात आलेले आहेत. अनेक रिक्षा चालकांनी या मराठी प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला. आतापर्यंत 800 पेक्षा अधिक परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहेत. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही अशा शब्दात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना परदेशी नेत्यांशी होणाऱ्या त्यांच्या गळाभेटीचा उल्लेख त्यांनी केला. राहुल गांधी यांनी भर कार्यक्रमात परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवताना मोदींची नक्कल केली होती. त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. राहुल गांधी छिछोरगिरी करणारे नेते आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला. तर पंतप्रधान पदाचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी असा सल्ला दिला आहे. राजीनामा होईपर्यंत मोदी शहांना झोपू देणार नाही अशी टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मंत्री नितेश राणे यांनी हल्लाबोल केलेला आहे.
12 वर्ष झाली पण राजीनामा देण्याची वेळ आली नाही. मात्र राहुल गांधी यांना देश सोडण्याची वेळ आली अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. राहुल गांधींचं वक्तव्य संस्कृतीला शोभा देणारं नाही. प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही अशा शब्दात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली. जेवढी टीका कराल तेवढी मोदींची ताकद वाढणार. राहुल गांधींची परराष्ट्र धोरणावरील टीका अयोग्य. रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी जबाबदारी पार पाडत नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त CSMIAच्या टर्मिनल 1 आणि 2 वर आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव, एकतेची भावना आणि प्रगतीची वाटचाल अधोरेखित करणाऱ्या या रोषणाईनं मुंबई विमानतळाचा परिसर उजळून दिला. स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ADMCची इमारत तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधलं जातं. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अग्निशमन जवान शैलेश जगताप यांना 21 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेसाठी गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक जाहीर झालं. पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी पुस्तक देऊन जगताप यांचं अभिनंदन केलं. मुलुंडमधील क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागेचा भूखंड महापालिकेकडनं पेट्रोल पंपासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आमदार मिहीर कोटेचा यांच्या पत्रानंतर शासनानं मुलुंड पूर्वेमध्ये पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईतील चर्चगेट इथल्या महिला वसतिगृहामध्ये मनसेनं आंदोलन केलं आहे. मॅडम भिकाजी कामा वसतिगृहात मनसेनं आंदोलन केलं. वसतिगृह प्रशासनाकडनं त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील पात्र BHMS CCMP डॉक्टरांच्या नोंदणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पात्र असलेल्या इतर डॉक्टरांच्या नोंदणीबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडनं अद्याप टाळाटाळ का केली जाते असा सवाल डॉक्टर योगेश भालेराव यांनी उपस्थित केला. वसईत यंदा झालेल्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी वसई जनशक्ती आघाडी आक्रमक झाली. पालिकेच्या प्रवेशद्वारावर 3 तासांपासून भजन कीर्तन केलेलं आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचं सिद्धी प्रवेशद्वार 17 ऑगस्टपासून बंद राहणार आहे. सुशोभीकरणाच्या कामामुळे या काळात भाविकांना सिद्धी प्रवेशद्वारातच प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवासाठी भिवंडी निजामपूर शहर महापालिकेमध्ये आढावा बैठक पार पडली आहे. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मूलभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आलाय. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, पोलीस आणि अधिकारी उपस्थित होते. देशात होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे. सरकारनं जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच लोकसंख्या जनगणनेसाठी 40 प्रश्नांची यादी जारी केलेली आहे. विशेष म्हणजे यंदाची जनगणना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासात प्रथमच जातीनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. याशिवाय ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल जनगणना असणार आहे. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाला कोर्टाकडनं दिलासा मिळालेला आहे. दिव्यांग व्यक्तीबद्दल असंवेदनशील विनोद केल्यानं FIR दाखल करण्यात आलेली होती. मात्र समय रैनानं दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याच्या आणि निधी उभारण्याच्या आपल्या निर्देशांचं पालन केल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्यावरचा FIR रद्द करण्यात आला. नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील 14 स्थानकं मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मोठ्या रकमेच्या UPI व्यवहारांवर MDR प्रक्रिया शुल्क लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे UPI वरील अनुदानाचा बोजा कमी करून डिजिटल पेमेंट व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अंधेरीमधील ESIC मॉडेल रुग्णालय अद्यापही कार्यान्वित नाही आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं कर्मचारी राज्य विमा महामंडळाला फटकारले. तसंच अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा दिला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील पदं रिक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत होत नसल्याचे ताशेरे त्याग लेखापरीक्षण अहवालात कोढलेले आहे. त्यामध्ये आता आयोगाचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानं हे पद देखील रिक्त झाले. वैमानिकांची ड्रग टेस्ट आता अनिवार्य करण्यात आली आहे. फुकेट दिल्ली मार्गावरील एअर इंडियाच्या विमानानं 4 ऑगस्टला हवेत अचानक सुमारे 300 फूट उंची गमावण्याची गंभीर घटना घडली. यानंतर एअर इंडियानं आपल्या सर्व वैमानिकांची सायको ॲक्टिव्ह पदार्थांची चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मंडाले चेंबूर थेट मेट्रो सेवा सुरू झाली असून चेंबूर मेट्रो स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं. तर वाकोला BKC उड्डाणपूल सुरू झाल्यानं प्रवासाचा वेळ 5 ते 10 मिनिटांवर येणार आहे. वांद्रे टर्मिनसच्या बाहेर पार्किंगच्या नावाखाली प्रवाशांकडनं जादा पैसे घेतल्याच्या प्रकरणात कंत्राटदाराला 25,000चा दंड ठोठावला आहे. पुन्हा हा प्रकार घडल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा रेल्वेने दिलेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातस्थळी 10 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचणं बंधनकारक करण्यात आलंय. नियमांचं उल्लंघन झाल्यास 10,000चा दंड आकारला जाणार आहे. तर अपघातग्रस्तांना 1 तासात रुग्णालयात दाखल करणं देखील अनिवार्य आहे. कल्याण उल्हासनगर परिसरात दहशत निर्माण करणारा गुंड विशाल यादवला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली. 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईत 5 बोगस डॉक्टरांवर गुन्हे शाखेनं कारवाई केली. 1,19,000चा मुद्देमाल जप्त केला. वैद्यकीय पदवी आणि परवाना नसताना उपचार केल्याने कारवाई केली. मुंबईमधील फिल्म सिटीमध्ये FDAनं कारवाई केली आहे. बॉलिवूड कॅफेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली. विठ्ठलवाडी परिसरातील खडे गोळवली इथून 1.5 लाख रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. भिवंडी महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र डाईंग आणि इथल्या ETP प्लॅन्टची आकस्मिक पाहणी केली. प्लांट चालू असताना त्यातून प्रक्रिया केलेलं पाणी थेट ड्रेनेज लाईनमध्ये सोडलं जात होतं. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून महापालिका पुढे काय कारवाई करते याकडे लक्ष लागले. 2011 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मैनुल शेख याला विशेष मोक्का न्यायालयानं जामीन मंजूर केला. 15 वर्ष कारागृहात राहिल्यानंतर या आरोपीला जामीन मंजूर केला. कांदिवलीतील 24 वर्षीय बाईकरचा छत्तीसगडमध्ये अपघाती मृत्यू झाला. बस्तरला 20 बायकर्सच्या ग्रुपसोबत जात असताना तिच्या बाईकची ट्रेलरला धडक झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून ट्रेलर चालक हा फरार झालेला आहे.